हाय नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि मला वाटतं मी 3-4 दिवसात ना आज व्हिडिओ घेत आहे, कारण फौजी गेलेत ना तेव्हापासून व्हिडिओ काय घेतलाच नाही। आणि काय व्हिडिओ घ्यायचं आणि मन पण थोडं नाही का असं व्हिडिओ घेण्यासाठी पण तयार नव्हतं आणि काय घ्यायचं तेच समजत नाही। म्हटलं चला आजपासून आता व्हिडिओला सुरुवात करूया। खूप दिवस झालं व्हिडिओ घेतले नाही आणि जर रोजच्या रोज व्हिडिओ टाकणं पण खूप गरजेचं आहे। थोडी तब्येत पण खराब होती, आता तब्येत वगैरे ठीक आहे आणि सकाळचं म्हणाल तर सगळं रुटीन आवरलं आहे। सकाळची सगळी कामं झाली आहेत आणि ह्या बघा आपल्या घरी एक ना छोटंसं बाळ आलंय खेळायला आणि कुर्नाल गेलाय खाली त्याच्या बाबांच्या सोबत। गावावरून माझे पप्पा आले आहेत ना त्यांच्यासोबत तो पार्कमध्ये गेलाय। तर हे बाळ एकटंच खेळतंय आपल्या घरी। मी माझी घरातली कामं आवरत होती तोपर्यंत ती छान खेळत आहे कुर्नालच्या खेळण्यांसोबत। मुलांना कसं खेळणी वगैरे असली ना ते आपोआप खेळतात, जास्त काही तिनं परेशान नाही केलं। मी माझी घरातली सगळी कामं आवरली होती। आज काही कपडे धुतले नाही कारण कालचीच कपडे धुतलेली अजून सुकली नाहीत, काल जास्त ऊन कडक नव्हतं। चला तर आहे ती कपडे मला खाली उन्हामध्ये घालायचे आणि नंतर मला स्वयंपाक बनवायचा आहे। आज मला राजम्याची भाजी बनवायची आहे। मी राजमा वगैरे शिजवून ठेवलाय, मसाला वगैरे बनवलाय। पहिल्यांदा मला ना कपडे वगैरे सगळे उन्हामध्ये टाकून येते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची गडबड करेन, कारण पप्पांना जास्त पण नाश्ता वगैरे आवडत नाही। तर मी लवकरच स्वयंपाक करते, त्यांना जेवायला वगैरे देते। आता ते पार्कमध्ये गेलेत तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरून स्वयंपाकाची गडबड करीन। चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि बघूया व्हिडिओ मी कसा कसा घेते। व्हिडिओला सुरुवात तर मी करते पण व्हिडिओ कंप्लीट होत नाही माझ्याकडून, काही ना काहीतरी मी कामामध्ये बिझी झाले की मी विसरूनच जाते मला व्हिडिओ घ्यायचा आहे। आणि फौजी जेव्हा होते ना फौजी सारखं आठवण करून द्यायचं व्हिडिओ नाही घेतला आज। पण आता थोडंसं नाही का मन पण असं म्हणजे व्हिडिओ घ्यायला असं उत्सुक नाही, कसं पहिलं कसं असायचं तसं एवढं छान वाटत नाही। चला आपण सुरुवात तर केली पाहिजे, आपलं काम आहे तर हे काम पण आपलं रोजचं रोज करणं गरजेचं आहे। झाले आता 2-4 दिवस व्हिडिओ नाही केले पण आता मी रेग्युलर व्हिडिओ करीन। चला तर मग फौजी पण खुश होतील, कारण म्हणत होते तू रोज रोज व्हिडिओ नाही टाकत, पण काही नाही आता मी रोजच्या रोज व्हिडिओ वगैरे बनवीन। चला तर जाऊया खाली, जाऊन ना कपडे वगैरे पण सुकूया। चल बाळा खाली खेळूया आपण थोडा वेळ, चल तू मी कपडे टाकीन उन्हात तू खेळशील। चला तर जाऊया आपण खाली आता। आणि ही बघा कालचीच कपडे आहेत, काल कपडे सुकले नाहीत, काल ऊन एवढं कडक नव्हतं, आज छान ऊन कडक पडलंय। तर चला म्हटलं पहिल्यांदा एवढी सगळी कपडे सुकवून घेते आणि उद्याच्याला मग राहिलेली कपडे वगैरे धुवून। आज अर्णव कुर्नाला पण मी अंघोळ नाही घातली, कारण म्हटलं संध्याकाळी म्हणजे दुपारच्या टायमामध्ये घालायला ऊन असलं की नाहीतर आजारी पडतील मुलं। आजकाल मी जास्त लक्ष देते त्यांच्याकडं, कारण आजारी वगैरे नको पडायला, टेन्शन येतं। चला तर खूप असे कपडे आहेत सगळे मी आता उन्हामध्ये घालते नंतर बोलते। आणि थंडीमध्ये कसं सगळ्यांना स्वेटर्स वगैरे जाड असतात, त्यामुळे एक दिवसात सुकतच नाहीत, 1-2 दिवस तरी आरामातच लागतात। आणि ऊन कसं एवढं कडक नाही, असं हलकंसं ऊन पडतंय। उन्हामध्ये बसलं तरी पण असं वाटत नाही आपण उन्हामध्ये बसलोय, ऊन असं कोवळं असल्यासारखंच आहे। आणि जाड स्वेटर्स जाड बेडशीट वगैरे आहे ना ते लवकर सुकत नाहीत। आता मी काल पण सुकवली आणि आज पण थोडेफार कपडे सुकवते, त्याच्यानंतर छान आपले कपडे सुकतील। चला तर आता पटपट मी सगळे कपडे वगैरे सुकवून घेते, उन्हामध्ये घालून घेते आणि नंतर मग थोडंसं उन्हात बसीन आणि मग जाईन। तोपर्यंत माझ्या मैत्रिणी पण येतील, सर्वांची कामं ह्या टायमामध्ये आवरतात। आणि आता कसं थंडीमध्ये थोडं आम्ही गप्पा वगैरे मारत बसतोय, उन्हामध्ये छान वाटते। त्याच्यानंतर सगळेजण आपापला स्वयंपाक बनवायला जातील घरात। चला तर मग पटपट आवरते नंतर बोलते। चला आता कपडे वगैरे सुकवल्यात, 5-10 मिनिटं उन्हामध्ये थांबते, कारण आता घरातली कामं आवरली ना हात वगैरे थंड पडून जातात। थोडं उन्हामध्ये बसलं की छान वाटतं, आणखी थोडी एनर्जी येते आणि घरातली नंतर जी राहिलेली कामं करायला छान वाटते। मला आता स्वयंपाकच बनवायचा आहे, मी थोडीफार तयारी करून आलोय। मला राजमा बनवायचा आहे तर राजमा शिजवलाय, मसाला वगैरे बनवलाय, कणिक वगैरे मळल्या, थोडाफार स्वयंपाकाची तयारी झाली, त्यामुळे जास्त काय अवघड नाही, पटपट होईल स्वयंपाक। चला थोडंफार मी उन्हामध्ये बसते नंतर मग स्वयंपाक बनवते। आणि थोड्या वेळ ना उन्हामध्ये बसले, चला आता जाऊया, मला ना स्वयंपाक बनवायचा आहे। छान वाटते उन्हामध्ये बसायला, पण स्वयंपाकात पण लेट होते। आज माझ्या मैत्रिणी कोण आल्या नाहीत, कारण त्यांची कामं नाहीत आवरली। कधी कधी असं होतंय, कधी कुणाचं आवरतंय कधी कुणाचं आवरत नाही। अर्णव वगैरे पण बाहेर खेळत आहेत मस्त, आज ऊन पडले तर ना सगळेजण छान असे खेळत आहेत। सगळीकडे तुम्हाला कपडे वगैरे दिसत असतील, कारण काल जास्त कडक ऊन नसल्यामुळं आज सगळीकडे कपडे वगैरे आहेत। आणि चला आता जाऊया, थोडा वेळ असं म्हणत ना भरपूरच वेळ खाली बसलो, कारण उन्हामध्ये बसायला खूप छान वाटतंय। आज मी दूध पण नाही गरम केलं, कारण दूधवाले भैया आहेत ना लेट येत आहेत। हा बस जा खेळ बेडवर बसून, हा
आणि दूधवाले भैया ना लेट येतात, त्यामुळे दूध पण राहते गरम करायला. मी जेव्हा खाली निघाली तेव्हाच भैया आले होते, मला दूध पण घेतले. चला पहिल्यांदा दूध वगैरे गरम करत ठेवते. कुणालची ना फ्रेंड आल्या खेळायला, तिला मी इथं खेळणी दिलायत, ती मस्त आता खेळत्या. तोपर्यंत मी स्वयंपाक करतो. आणि कुणालला एकदा गार्डनमध्ये गेला ना लवकर घरी येत नाही, आणि त्याचे आजोबा आहेत बरोबर, तर मस्त आता खेळतायत. चला तर आता हिला पण दिल्यात खेळणी, खेळ हा बा, मी स्वयंपाक करते. आणि मी ना बराच वेळ झालं जे स्टँड आहे ना मोबाईलचं ते शोधते, कारण मला व्हिडिओ घ्यायचा आहे. काल रात्री लाईट गेली होती ना तेव्हा अर्णवने यूज करायला घेतलेलं, कारण त्याला लाईट पण आहे, तर अर्णवने अभ्यास करण्यासाठी यूज केलं होतं. तर कुठं आहे सापडे ना, कारण त्याच्याशिवाय मी व्हिडिओच नाही घेऊ शकणार. चला तर शोधते मी, नंतर बोल. आणि बराच वेळ ना मी मोबाईलचं स्टँड शोधलं, मला काही सापडलं नाही. आणि मी आता वाट बघत होते अर्णव कधी येतोय, तोपर्यंत मी दूध वगैरे गरम करत ठेवलं. एका साईडला भात पण लावलाय. आणि जेव्हा आता अर्णव आला ना तर आता व्हिडिओ घेत आहे. तर आता इथे मी राजमीची भाजी बनवणार होती, त्याचीच तयारी करत आहे. चला तर आता पटपट स्वयंपाक बनवून घेतो. आणि आता माझं राजमा वगैरे फोडणी देऊन झालं, त्याच्यानंतर भात वगैरे पण आता शिजेलच, थोडाच वेळ राहिलाय. आणि आता इथे मी चपात्या वगैरे बनवायला घेतल्या होत्या. आणि माझे पप्पा आणि कुणाल पण आले होते गार्डनमधून. तर चला आता पटपट ना स्वयंपाक वगैरे बनवून घेते, त्यांना जेवायला वाढते. चला तर आता पटपट आवडते. आता इथं बघा मी सर्वांना जेवायला वाढलं होतं. आणि आता ह्या सर्वांचं जेवण झालं ना मग मी आरामात जेवेन, कारण काही ना काहीतरी ह्यांना पाहिजेच असतं, मग मध्ये जेवताना उठायला नको वाटते. तर चला ह्यांचं जेवण होऊन दे. आणि बघा इथं त्याच्यानंतर सर्वांचं जेवण झालं. मी पण लगेच जेवण केलं गरम गरम. आणि भांडी ना खूपच पडली होती, कारण राजमा वगैरे असं काहीतरी वेगळं बनवलं तर मसाला वगैरे बनवावा लागतो, आणि भांडी खूप अशी होती. तर आता मी सगळे भांडी वगैरे क्लीन करून घेते आणि नंतर बोलते. माझी भांडे वगैरे क्लीन करून झाली. लगेच ना मी खाली जाऊन कपडे वगैरे पण आणले. चला म्हटलं कपडे लगेच गरम गरम आहेत तर फोल्ड करून ठेवूया. चला आता घरातली ना थोडीफार कामं आवरले, थोडंसं ऊन आहे, खाली जाऊन उन्हामध्ये बसूया. चला. आणि त्याच्यानंतर आता इथं मी खाली उन्हामध्ये बसायला आली होती. आणि आता इथं उन्हामध्ये बसून ना मस्त अक्रोड वगैरे खायचं चालू आहेत. थंडीच्या दिवसामध्ये इथं जम्मूमध्ये ना खूप छान प्रकारे अक्रोड वगैरे मिळतात. तर चला उन्हामध्ये बसून मस्त आता इथं चाललं अक्रोड खायचं. आणि ते बाळ आहे ना ते पण होतं माझ्या शेजारी, तर तिला पण मी दिलं खायला. कुणाल झोपला होता त्यामुळे आता कुणाल तिच्याबरोबर खेळायला नाही. तर आता मस्त आमच्या दोघींचं चाललंय अक्रोड वगैरे खायचं. चला तर आता माझ्या मैत्रिणी पण येतील, मग सर्व आम्ही छान गप्पा मारू. आणि बघा इथं माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या आणि सर्वांचं जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे सगळ्यांनी क्लीन केली. त्याच्यानंतरच मग आम्ही इथं बसायला येतोय. आणि आता इथं आम्ही बसायला आलो होतो. आणि आता इथं आम्ही बसलोच होतो ना, तर त्या दीदी त्यांना गाजरचा हलवा बनवायचा होता, तर त्या गाजर वगैरे खिसत बसल्या होत्या. तर चला म्हटलं आम्ही पण थोडी हेल्प करतो.
आणि त्यांना गाजरचा हलवा 5 किलोचा बनवत होत्या. तर मला ना खूप आश्चर्य वाटलं, कारण मी एक किलो इथल्या अर्धा किलो कधी 1 किलो केलाय, पण एवढा 5 किलोचा गाजरचा हलवा मी केला नव्हता कधी, म्हणजे एवढं मोठं रेसिपी म्हणा. तर ह्या दिदी हरियाणाच्या आहे, त्यांच्या इकडे जास्त गाजरचा हलवा वगैरे खाल्ला जातो थंडीच्या दिवसामध्ये. आणि ह्या नवीनच आल्यात आता, मला वाटतं 15 दिवसच झाले त्यांना येऊन. तर बघा त्या ना आता इथं गाजरचा हलवा बनवत आहे, तर मी त्यांना हेल्प करतोय. आणि त्या मला म्हणतात व्हिडिओ बनवताय काय? म्हटलं हा, माझं यूट्यूबचं चॅनल आहे. तर त्या म्हणतात मी काय आवरलं पण नाही, छान ड्रेस पण नाही घातला, केस पण नाही विंचरले. म्हटलं चला काही नाही, तुम्ही असं पण छान दिसताय. आणि इथं या दिदी आणि दुसऱ्या दिदी आहेत ना, दोघीजण मिळून खिसत होत्या आणि मी इथं त्यांना त्याच्यावरला छिलका वगैरे काढून देत आहे. आणि मला तर खूप आश्चर्य वाटलं की एवढा 5 किलोचा गाजरचा हलवा कसा बनवत असतील. आणि ह्याच्यामध्ये त्या अर्धा किलो तूप घालणार आहेत, 2 लिटर दूध घालणार होत्या. म्हणजे असा हा हलवा 8-9 किलोचा त्या हलवा करणार. साखर पण 1-2 किलो मला वाटते त्याच्यामध्ये लागत असेल. तर भरपूर प्रमाणात त्या हलवा बनवत होत्या. तर त्या म्हटल्या की मी थंडी सुरू झाल्यापासून हा तिसऱ्यांदा बनवते 5-5 किलोचा, म्हणजे हा 15 किलो, आतापर्यंत 15 किलो आमचा गाजरचा हलवा खाऊन झालाय. तर प्रत्येकाच्या इकडलं वेगवेगळं असतं. जसं त्यांच्याकडे थंडीच्या दिवसात गाजरचा हलवा खाल्ला जातो, त्यांच्याकडे थंडी पण जास्त असते ना, त्यामुळं बनवत असतील म्हणा. चला, प्रत्येकाच्या इकडले रीतिरिवाज, प्रत्येकाच्या इकडलं वेगवेगळं असतं. तर आपल्याला म्हणजे आता हे फौजमध्ये राहून ना सगळ्या गोष्टी बघायला पण मिळतात, कसं सगळं वेगवेगळं असते. आणि आम्हाला ही सगळं म्हणजे गाजरचा हलवा ते खिसायला, त्याचा वगैरे छिलका काढायला भरपूर वेळ गेला. चला तर आता पटपट ना आम्ही सगळेजण हेल्प करतो आणि नंतर बोलतो. चला आता जाऊया थोड्या वेळ वॉकिंगला. थोडंसं त्या दिदीला ना गाजर वगैरे खिसून दिलं. चला, हलका हलकं ऊन आहे, मस्त वॉकिंग करून. आणि थोडं त्या दिदींना हेल्प करून झाली, तर त्या म्हटल्या चला आता वॉकिंगला जाऊया. आहे आज हलका हलकं ऊन पण होतं आणि आमच्याकडे टाइम पण होतं. आणि असं ऊन असलं तर छान वाटतं बाहेर वॉकिंग वगैरे करायला. असं तर सकाळी वगैरे संध्याकाळी बाहेर निघायला होत नाही, कारण थंडी खूप आहे. तर दुपारच्या टायमामध्ये थोडंफार ऊन पडतं, तेव्हाच थोडं आपण वॉकिंग वगैरे करू शकतो. मस्त वाटतं, घरामध्ये बसून बसून ना बोर होतंय. थोडंफार फिरून आलं ना मस्त वाटतं, मन एकदम प्रसन्न होतंय, खुश पण होते. आणि चला आता मस्त आमचं वॉकिंग चाललंय. चला तर मग जाऊया आपण. आणि आता वॉकिंग वगैरे करून आलो, त्याच्यानंतर चहा बनायला ठेवला होता आणि एका साईडला पाणी पण गरम करायला ठेवलंय, कारण पाणी वगैरे गरमच पाहिजे, थंडी आहे ना खूप. आता भांडी वगैरे कपाटाला लावीन आणि पप्पांना वगैरे पण चहा देते आणि मी पण चहा घेते. आता संध्याकाळचे ना 9:30 वाजले, आमच्या सर्वांचं जेवण झालं आणि मी सगळं किचन वगैरे क्लीन केलं, सगळं आवरलं. आज ना खूप अशी थंडी आहे बाहेर, पूर्ण असं धुकं वगैरे झाले, खूप म्हणजे खूपच थंडी आहे. आणि मला ना मी आज कपडे धुतले नव्हते, कारण सकाळी ना खूप अशी गडबड झाली आज. तर म्हटलं राहून दे, कपडे थोडेसेच होते, तर मला आता उद्या कपडे धुवायचे. त्यासाठी मी बघा इथे गरम पाणी लावले. आता मी सगळे कपडे भिजत घालते. सकाळी लवकर पाणी येतं आणि जेव्हा पाणी येतं ना तेव्हा थोडंसं गुणगुणं पाणी असतं, तर कपडे वगैरे छान निघतायत. चला तर आता मी पाणी थोडं गरम झालं ना कपडे वगैरे लगेच भिजत घालतो. तर आजचं अशा प्रकारे होतं रुटीन. आता फौजी नाही तर मैत्रिणींच्या सोबत बसतोय, थोडं इकडं तिकडं मन लावतोय, कारण फौजी नसल्यामुळं मन दुःखी आहे. कारण फौजी येतात जाता थोडं कामामध्ये व्यस्त राहतो, तरी पप्पा आहेत ना त्यामुळे थोडं माझं टाइम निघून जाते. मैत्रिणी वगैरे माझ्या छान आहेत, त्यांच्यासोबत गप्पा वगैरे मारतोय. अशा प्रकारे आजचं दिवसभराचं रुटीन होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.